नाव घोषित करतो आमिर आणि अय्यान म्हैसकर यांच्याकडून सेमीफायनल आणि फायनल साठी ऑफर आहे. हॅट्रिक विकेट आणि हॅट्रिक षटकार याच्यासाठी रोख रक्कम 5,000 आमिर आणि अय्यान म्हैसकर यांच्याकडून. बघा ऑफरचा फायदा करून घ्या. चला गेम ऑन. रनर लक्ष ठेवा. चालू महमूद यांचा पहिला चेंडू निर्धाव चेंडू. आर्यन याला काही जमलेला नाही. बघा महमूद यांच्यासाठी ऑफर आहे. जर महमूदने हॅट्रिक घेतली तर नूर म्हैसकर यांच्याकडून 500 रुपये मिळतील. 501 रुपया. आणि हाच पहिला चेंडू निर्धाव गेल्यावर महमूद यांनी वाईट चेंडू घोषित केलं. वाईट चेंडू टाकलेला आहे. आणि हा पहिल्यांदाच नो रिस्क शॉट. एक धाव पूर्ण कंप्लीट. अशा टोटल 2 धावा. और मैं आपकी जानकारी के लिए बता दूं इस मैच की जो थर्ड की प्राइस की ट्रॉफी है वो आसिफ भाई दवनाक इनकी तरफ से दी गई है. उनके यहाँ बरखुरदार भी आए हुए अवैस दवनाक. राइफल शूटिंग में उनको अवार्ड भी मिला है. हम आसिफ भाई का बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. अंपायर क्या हुआ ये बॉल पे अंपायर? 1 रन. 1 मिनट मैच रुका अंपायर प्लीज. 1 मिनट महमूद भाई 1 मिनट रुको. समीर पहला बॉल क्या हुआ था? बॉल कितने हुए? 1 मिनट रुको 4 बॉल हुए. 3 बॉल हुए. आता धावा किती काढल्या? 2 धावा. टोटल 4 धावा. डिक्लेयर जोन में जाती हुई गेंद. इमरान जानी मानी क्रिकेटर है. कल अपने बलबूते पे एक हार्ड हिटर इनिंग के साथ इस टीम को फाइनल में लेके गए थे. देख सकते हैं इसमें इरशाद भाई भी अपना एक्सपीरियंस झोंकते हुए. महमूद फिर एक बार राइट अमोर द विकेट. अंपायर को पार किया. विकेट क्रॉस किया और फिर एक बार डिक्लेयर जोन में जाते जाते बची गेंद. एक सिंगल के साथ इस टीम का बढ़ता हुआ स्कोर 6 रन. महमूद अपने ओवर की आखिरी गेंद करते हुए. विशाल भाई आपको क्या लगता है दोनों टीम अपने 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 बलबूते पे इस मकाम पे खेल रही है. कैसा लगता है मतलब क्या होगा इस मैच का अंजाम? जर पाहायला गेलं तर तेवढंच हार्ड हिटर फलंदाज पाहायला मिळतोय तो या सामन्यामध्ये. तो म्हणजे महमूद. तेवढेच उत्कृष्ट रावंडी एक्सप्रेस असं म्हटलं जाऊ शकतं. 150च्या स्पीडने गोलंदाजी करताना सुद्धा पाहायला मिळतोय तो म्हणजे महमूद. पारड जर जड हा क्षेत्ररक्षण संघाचा आहे असं घोषित केलं जाऊ शकतं. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट काही सांगू शकत नाही. अनिश्चिततेचा गेम आहे. कधीही गेम कोणत्याही साईडला वळू शकतो. त्यामुळे आपण काही सांगू शकत नाही. आणि षटक संपलेलं आहे. षटकाच्या समाप्तीवर टोटल धावसंख्या झाली संघाची 7 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे महमूद यांनी पहिल्या षटकामध्ये 7च धावा खर्च केलेल्या आहेत आपल्या संघाला विजयाकडून घेऊन जाण्यासाठी. उत्कृष्ट गोलंदाजी तेवढीच उत्कृष्ट फलंदाजी करताना सुद्धा पाहायला मिळतात ते म्हणजे महमूद. पुन्हा एकदा बिल्कुल बिल्कुल विशाल. और आप देख सकते हैं आज उसमें बैटिंग लाइनअप भी थोड़ा स्ट्रांग हो चुका है. अहमद की वापसी इस टीम को अपने आप में एक खतरनाक बल्लेबाज है वो. 7 8 8
8 8 बोलते. रन 8. ध्यान दे, ध्यान दे. 8 धावा. पुन्हा एकदा. कोण आहे? राज ना. राज गोलंदाजीवरती. आर्यन मारा करतील. राज यांचा शॉट टाकलेला चेंडू होता ऑफ साईडच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नामध्ये ऑफ साईडच्या दिशेने मारले, परंतु आउटफील्ड खराब असल्यामुळे हा चौकार जाता जाता वाचलेला आणि 2च धावावर मला असं वाटतं समाधान घ्यावं लागतंय त्या आर्यन यांना. उत्कृष्ट शॉट होता, ऑफ साईडच्या दिशेने वळवलेला होता, परंतु आउटफील्ड खराब असल्यामुळे 2च धावावर समाधान मानावं लागलं. प्रत्येक षटकारला 200 रुपयाचं पारितोषिक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि पुन्हा षटकारची हॅट्रिक आणि विकेटची हॅट्रिक जर घेतली तर 5000 रोख रक्कम सुद्धा बक्षीस केलेली आहे. ऑफरची बारिश चालू आहे क्रिकेट खिलाडूंवरती. विशाल भाई, तुमने देखे होंगे कल इमरान ने किस तरह से बैटिंग की, उसी तरह सामने महमूद भी है. महमूद भी कल प्लेयर ऑफ द डे बने थे. बरोबरच आहे, तेवढेच, कारण दोघं सुद्धा क्रिकेट जाणतात, ओळखतात, कशा पद्धतीने फायनल मध्ये घेऊन जाण्यासाठी दोघांना सुद्धा ओळख आहे क्रिकेटची. त्यामुळे इम्रान सुद्धा काही रिस्क घेणार नाहीत. पहिल्यांदा त्यांना सुद्धा माहिती आहे आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर काहीच डोंगर जरा रनांचं मोठं घ्यावं लागेल आणि त्याच गतीने रनांची गती वाढवताना पाहायला मिळतोय सुद्धा इम्रान आणि आर्यन आपल्या संघासाठी. पाहूया, राज यांचा मारा करतील इम्रान आणि इम्रान यांनी पुन्हा कार्पेटच्या दिशेने मारलेला चेंडू होता, एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रन इन बिटवीन द विकेट सुद्धा अतिशय सुंदर पाहायला मिळाली दोघांमध्ये आणि 2 धावा चोरून घेतलेल्या आहेत. याच 2 धावाच्या समाप्तीवर टोटल धावसंख्या झालेली आहे 13 बिन बाद 13. राज यांची उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आतापर्यंत तरी. काही षटकार आणि चौकार न खाता उत्कृष्टच गोलंदाजी पोलावी लागेल. काय बोलतोय नादिर? समीर, क्या हुआ समीर? पानी पहुंचा उधर प्लीज. विशाल, जबरदस्त बल्लेबाजी हो रही है इमरान की तरफ से. सिंगल डबल से फिलहाल स्कोर कार्ड को आगे बढ़ाया जा रहा है और गेंदबाजी भी देखेंगे उतनी ही अच्छी चली है. महमूद ने जो 8 रन की एक अच्छी ओवर डाली थी, फिर अब राज एक अच्छी बेहतरीन बॉलिंग करते हुए लंबे रनअप के साथ. देखते हैं कैसा कैसा स्कोर आगे बढ़ता है. आणि हा BSNL षटकार. धन्यवाद डीजे. आणि टीम ओनर सुद्धा खुश आहेत, षटकार मारला. आप देख सकते हैं इमरान ने छक्का मारते साथ टीम ओनर जानिया इनके जो डीजे से ताल मिलाते हुए. जानिया, हमारा कहना है आप सामने आके नाचो. आणि 200 रुपयाचं मानकरी ठरलेला आहे तो म्हणजे इम्रान. प्रत्येक षटकारला 200 रुपये आहेत आणि पहिला षटकार ठोकून आपल्या संघाला सुद्धा धावसंख्येमध्ये वाढ घेतलेली आहे इम्रान याने. राज यांची आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु या षटकार मुळे त्यांच्या गोलंदाजीचा स्ट्राईक लेग काय खराब झाला. पुन्हा शॉर्ट चेंडू आणि सीमा रेषा पार षटकार. कॅमेरामॅन फोकस करा. पंचवीस. धन्यवाद डीजे. एम्पायर स्कोर झाली का? एक बॉल है, एक लास्ट बॉल है. ओके. नूर मैस्कर क्रिकेट के शौकीन, इनकी तरफ से इमरान को इस 2 छक्के पे 200 रुपए आए हुए. इमरान यहाँ शाहीन का मन बहलाते हुए अपने टैलेंट का पूरा मुजाहरा दिखाते हुए यहाँ. गोलंदाज तर यंग आहे, काही अनुभव नाहीये सध्या तरी आपलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. राज आणि 2 षटकार खाल्लेले आहेत, त्यामुळे काहीच गडबडलेला आहे त्यांचा स्ट्राईक रेट गोलंदाजीचा. आणि हा वाईट चेंडू
वाईट चेंडू +1 टोटल धावसंख्या झालेली संघाची 27 धावा. पुन्हा एकदा राज आणि फुल टॉस चेंडू होता. मला काहीच एकदम स्ट्रॉबेरी दिली होती इम्रान यांना, परंतु इम्रान यांनी खायचं सोडून त्यांना माहित आहे मला विकेट ठेवायचं आहे, मला काही घाई करायची नाही, मला अजून 2 षटक आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जायचं आहे, त्यामुळे मला अजून 2 षटक खेळायचे, त्यामुळे नो रिक्स असं शॉट खेळून संघाला एकच धाव समाधान. टोटल षटक संपलेलं आहे आणि षटकाच्या समाधान टोटल धावसंख्या 28 बिन बाद 28. इमरान खेरटकर इनके वालिद साहब भी यहाँ मैच देखते हुए, और रियाज भाई उनका यहाँ सत्कार होगा. रिजवान पठान इनके हाथ से प्लीज टॉस बॉक्स की तरफ आए प्लीज. कैमरामैन प्लीज. समीर भाई 1 मिनट रुकाओ समीर भाई. ओके ओके. टीम ओनर खुश आहेत. ले लगा षटकार असं चालू आहे त्यांचं. तू मार मी आहे इथं उभा. सलमान यांचा मारा करतील इम्रान. पुन्हा एकदा शॉट चेंडू टाकलेला इम्रान यांच्यासाठी आणि सीमा रेषा पार. षटकार डीजे. धन्यवाद. थँक्यू डीजे. काहीस महमूद सुद्धा टेन्शन मध्ये आलेले आहेत, कारण त्यांना सुद्धा माहित आहे जोपर्यंत इम्रान आहे तोपर्यंत आपलं काही चालणार नाही. आणि हा ऑफ साइडच्या दिशेने मारलेला चेंडू सीमा रेषा पार. 1 बाउंस चौकार. थँक्यू. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सलमान यांचं काहीच सगळं काही ढासळलेलं आहे. 2 चेंडू मध्ये 10 धावा दिलेल्या आहेत सलमान यांनी. महमूद सुद्धा टेन्शन मध्ये आलेले. इम्रान यांची बॅट तर खुलेआम प्रदर्शन करताना पाहायला मिळते. पुन्हा सलमान यांचा इम्रान यांच्यासाठी आणि पाहूया सीमा रेषेच्या आतमध्ये आहे जियाद. झेल खाली उभा आणि हा झेल बाद. विकेट दांडी गोल. थँक्यू. धन्यवाद डीजे. उत्कृष्ट खेळपट्टी करताना पाहायला भेटला तो म्हणजे इम्रान यांनी स्वतःच्या वैयक्तिक धावा 9 चेंडू 29 धावा केलेल्या आहेत. त्या स्वतः इम्रान यांनी उत्कृष्ट खेळपट्टी. टाळ्या होऊन जाऊ द्या त्याच्यासाठी सुद्धा. पुन्हा एकदा, परंतु आपल्या संघाला काहीच बलकट केलेलं आहे इम्रान यांनी 2 षटकामध्ये. 3रा षटक चालू आहे. चांगल्या डोंगरावरती घेऊन गेलेला आहे तो म्हणजे इम्रान आपल्या संघाला धाव संख्या. आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी आला तो म्हणजे भावेश, कर्णधार भावेश. आपल्या संघाला पुन्हा एकदा इम्रान सारखीच बॅटिंग करताना पाहायला मिळतोय की काय पाहूया. काही क्षणातच पुन्हा शॉट चेंडू होता सलमान यांचा. कार्पेटच्या दिशेने मारलेला चेंडू हा एकच धाव. आर्यन सुद्धा सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत उभा आहे तिथं. आज आपल्या संघाला फायनल मध्ये टोटल धावसंख्या 39. 39. 2 चेंडू शिल्लक. 3ऱ्या षटकातला आर्यन यांच्यासाठी सलमान यांचा मारा करतील आर्यन आणि हा काहीसा कनेक्ट नाही झाला आणि एकच धाव समाधान मानावी लागते मला असं वाटतं आर्यन यांना.
टीम ओनर जाण्या एकदम खुश. पुन्हा एकदा भावेश सलमान यांचा मारा करतील भावेश यांनी पुन्हा उठवलेला चेंडू आहे. पाहूया सीमारेषा पार होतोय की काय झेल खाली. अहमद धन्यवाद डीजे. अहमद यांनी उत्कृष्ट असा झेल पकडताना पाहायला मिळाला आपल्याला आणि आपल्या संघाला काहीच कंट्रोल केलेला आहे. जोपर्यंत इम्रान होता नादिर, जोपर्यंत इम्रान होता तोपर्यंत आपल्याला खेळपट्टीमध्ये धावांचं डोंगर पाऊस पाडताना पाहायला मिळालं. जसं इम्रान आउट झालं तसं पाऊस पण मला असं वाटतं बंद झाला आणि धाव संख्या टोटल 40. आता शेवटचा षटक शिल्लक. शेवटच्या षटकामध्ये कितपत धावा येऊ शकतात नादिर, तुम्हाला काय वाटतंय? बिल्कुल, जब तक इमरान खेल रहा था इस ग्राउंड पे 6 चौके जा ही रहे थे और अभी जैसे ही इमरान आउट हुआ उसके पीछे भावेश का भी विकेट गया. भावेश भी एक बड़ा खिलाड़ी था बट अभी भी जो ओपनर विशाल के साथ जो प्लेयर आया था वो अभी भी स्ट्राइक पे. आर्यन सुजल अभी शायद आया है. ये भी दोनों अच्छे लंबे हिट लगाने की काबिलियत रखते हैं दोनों अपने आप में. तो अभी देखते हैं किस तरह इस मैच आगे बढ़ती है. मुबीन जिवड़क ग्राउंड के बाहर से जाए प्लीज. मुबीन जिवड़क. धन्यवाद. शेवटचा षटक. हा जो षटक असेल जो कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल हे आपल्याला काही क्षणात पाहायला मिळेल आणि या षटकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आर्यन यांनी मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु काही कनेक्ट झाला नाही आणि एकच धाव समाधान मानावे लागले. आर्यन यांना सुद्धा इर्शाद यांची उत्कृष्ट गोलंदाजी काहीच पेस देत नाहीयेत. स्लोवर चेंडी टाकत आहेत ते. पुन्हा एकदा सुजल आला. पाहूया सुजल आपल्या संघाला कितपत धावांचं डोंगर देत आहे ते आणि वाईट चेंडू अतिरिक्त धाव घोषित केलेले पंचांनी इर्शाद यांच्या खेम्यामधून. इर्शाद हा चौथा गोलंदाज आहे. आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येत इर्शाद आणि पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्नामध्ये सुजल यष्टी रक्षकाकडून दंडित केलेला आहे आणि हा दांडी गुल झालेला आहे. धन्यवाद डीजे बजाव. थैंक यू डीजे. मैं आपको बताता चलूँ अय्यान और आमिर महेशकर इन दोनों की तरफ से 3 छक्के कंटिन्यू जो भी मारेंगे उसके ऊपर 5,000 रुपए का इनाम आया हुआ है. बिग अपॉर्चुनिटी. और अगर कोई हैट्रिक लेता है तो नूर महेशकर की तरफ से 500 रुपए का इनाम आया हुआ है. इरशाद भाई के लिए ये अपॉर्चुनिटी है. मगाशी जो इम्रान किल्ला इम्रानने 3 षटकार मारले यानी की 3 षटकार म्हणजे 600 रुपयाचं पारितोषिक इम्रानच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तौसिफ खान म्हैसकर यांच्याकडून. लतीफ यांनी लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु काहीच कनेक्ट न झाल्यामुळे एकच धावावर समाधान मानावे लागले. मला असं वाटतं 2 षटकांमध्ये 2 षटक .2 बॉल मध्ये जोपर्यंत इम्रान होता तोपर्यंत उत्कृष्ट अशी खेळपट्टी पाहायला मिळाली परंतु येत्या काही 8 चेंडू मध्ये मला असं वाटतं पूर्णतः गेम कंट्रोल केलाय तो म्हणजे महमूद कप्तानने आणि असाच गेम कंट्रोल झाला तर संघ विजयाकडे घेऊन जाऊ शकतो. आपला संघ फायनल मध्ये प्रवेश करू शकतो तो म्हणजे महमूद. विशाल मैं तुम्हारा बोलूं कि जो इरशाद भाई है यहाँ इन्होंने पहली मैच में एक हैट्रिक ले चुके हैं इसीलिए इनके लिए ये नूर महेशकर की तरफ से हैट्रिक पे 500 रुपए का इनाम आया हुआ है. आणि पावया हॅट्रिक घेतात काय महमूद झेल खाली आलेला आहेत आणि हा कार्बन कमाल कॅच बोलू शकतो. कार्बन कमाल कॅच बजाव डीजे.
धन्यवाद डीजे। आप देख सकते हैं ओनर जिस तरीके से पिछले 14 बॉल पे डांस कर रहे थे और अब 8 बॉल पे उनकी हालत थोड़ी सी पतली नजर आती हुई। 43 धावा झालेले आहेत। अभी कोई भी तरीके से डांस नहीं कर रहे, बट इट्स अ पार्ट ऑफ क्रिकेट। अब जैसा जैसा गेम आगे चलेगा जानिया अपना अपना रंग दिखाते रहेंगे। उनकी टीम जिस तरीके से विकेट लेंगी, अच्छे अच्छे बॉलर उसमें भावेश, इमरान, और सामने बैटिंग जब करेंगी महमूद की टीम तो महमूद खुद ओपनर नजर आएंगे, शायद इरशाद भाई और अहमद का आए अभी इनके इसमें। फिर एक बार हवा में गेंद, उसके नीचे अहमद पुन्हा एकदा झेल बाद झालेले, काहीशी ताकद कमी पडली आणि इमा बघा इर्शाद भाई, तुमच्यासाठी खुश खबर आहे, 2 चेंडू 2 विकेट गेलेले आहेत। जर या चेंडू मध्ये विकेट आला तर तुमचे हॅट्रिक होईल आणि तुम्ही 5000चे मानकरी ठरणार आहात। पाहूया हॅट्रिक होते का। आणि मजगाव प्रीमियर लीग एमपीएल पर्व पहिला मधला हा जो गोलंदाज आहे तो पहिला हॅट्रिक घेऊन मोकला आहे। पुन्हा एकदा हॅट्रिक होते की काय पाहूया। आणि हा वाईट चेंडू आहे, पुन्हा एकदा हॅट्रिक ऑन आहे, वाईट चेंडू आहे, हॅट्रिक ऑन। 5000 सुद्धा खिशामध्ये घेण्याची मला सुद्धा इर्शाद भाई यांचा प्रयत्न असणार आहे। पाहूया लोवर चेंडू आणि ओ मिस झालेला आहे आणि हा रनआउट, आणि हा रनआउट। हॅट्रिक घेता घेता थोडस मुकावलेलं आहे, 5000 पासून सुद्धा लांब झालेले आहेत इर्शाद भाई। आणि याचबरोबर रनआउट झाले। संघाची टोटल धावसंख्या 44 आणि संघाला विजय होण्यासाठी 45 धावाचा डोंगर दिलेला आहे। धन्यवाद डीजे बजा। कुणाल फायटर्स संघाला विनंती असेल लगेचच आपली फील्ड सजवून घ्यायची आहे। जर का सफवान वॉरियर्स यांना विजय व्हायचा असेल तर 24 चेंडू मध्ये 45 रनांचं आव्हान पेलावं लागणार आहे। बघूया सफवान वॉरियर्स कडे तसे भरगच्च फलंदाज आहेतच। चलो सफवान वॉरियर्स जल्द से जल्द अपने बल्लेबाज भेजे। ये कुणाल फाइटर्स फील्ड सजा ले जल्द से जल्द अपनी। इसमें हमारे मजगांव के दाइम भी है जो बहुत सारा एक्सपीरियंस लेके आते हैं क्रिकेट का। और आप देख सकते हैं ये दोनों भाई की जोड़ी, हमारी जो मजगांव की टीम में उसमें वार्नर और वॉटसन की जोड़ी है। ये अहमद कल अपना कोई मैच नहीं खेल पाए और आज पहला मैच खेल रहे हैं अहमद।
इरफान वगनाक जहाँ कहीं भी हो, प्लीज रिजवान पटक से आके कांटेक्ट करें प्लीज। महमूद, आपको एक खुश खबर है कि हर छक्के पे आपके नूर महस्कर की तरफ से 200 रुपए का इनाम लगा हुआ है। स्टीम में आप देख सकते हैं फील्डिंग में हमारे गांव के दाई महस्कर, अयूब वगनाक, अब्दुल लतीफ वगनाक है। काफ़ी अच्छा एक्सपीरियंस है इस टीम के पास। इमरान जैसा प्लेयर है जो अपने दम पे पूरी मैच जिताने की काबिलियत रखता है। हमने कल देखे भी थे उनकी एक मैच। चलो समीर भाई जल्दी से जल्दी चालू करो समीर भाई। अभी आप देख सकते हैं बॉलिंग के लिए शायद भावेश आए हैं। महमूद स्ट्राइक लेंगे, अहमद नॉन स्ट्राइक पे। वार्नर और वॉटसन की जोड़ी। महमूद टू भावेश। भावेश काफी लंबा रन अप, हल्के हल्के कदमों से अपना रन चालू किया, अंपायर को पार किया, विकेट क्रॉस की। महमूद के लिए पहली बॉल। महमूद हिट लगाना चाहते थे और मिस फील्ड होने की वजह से यहां 2 रन आए। मिस फील्ड हो गई। 2 रन देखते ही देखते अहमद और महमूद ने ले लिए। दाइम अपना 100% देते हुए इस मैच के लिए, क्योंकि साफ बात है जो भी जीतेगा सीधा सीधा फाइनल का टिकट है। और फाइनल में जियाद इमाद 11 जियाद की टीम फाइनल के लिए तैयार। महमूद फिर एक बार। भावेश। भावेश अंपायर को पार करके, विकेट क्रॉस करके और मारने की कोशिश में महमूद बीट होते हुए। गुड लेन से बॉल उठी और महमूद को बीट करते हुए। महमूद एक काबिले तारीफ बल्लेबाज है। ये कल के दिन के प्लेयर ऑफ द डे भी थे। अच्छी खासी बैटिंग की थी और महमूद को इस तरह से बीट करना भावेश के लिए बहुत अच्छा अपॉर्चुनिटी है। गफूर दलवी जहां कहीं भी हो, रिजवान वगनक से आके मिले। उनकी चाबी शायद रिजवान की उनके पास है। और महमूद ने अच्छा कवर में खेला और 4 रनों के लिए जाती हुई ये गेंद। अंपायर समीर का इशारा 4 रन। भावेश अच्छी गेंदें करा देगा। फिर एक बार भावेश टू महमूद, महमूद टू भावेश। भावेश अपने बॉलिंग मार्क पे हल्के हल्के कदमों से आगे बढ़ते हुए अंपायर को पार करके, विकेट क्रॉस करके महमूद ने लेग साइड में। अंपायर डिसीजन 6 रन। लाइनमैन ने जिसने कैच लिया है साकिब गोटेकर है शायद लाइनमैन। उनको यहाँ 50 रुपए मिले। 4 बॉल 4 बॉल। तो पैसे 50 रुपए आगे लेने बोलो। 4 बॉल 4 बॉल अहमद। और कोई दूसरा आओ मत लेने के लिए प्लीज, यहाँ एक्टिंग नहीं चाहिए। ओके भावेश टू महमूद। भावेश अपने बॉलिंग मार्क पे खड़े। एक बार रनअप बीट हुआ, फिर एक बार रेडी। हॅलो हॅलो भावेश यांचा मारा करतील आणि उत्कृष्ट असा हा चेंडू टाकला होता, पूर्णतः ब्लॉक होता, परंतु तेवढ्याच उत्कृष्ट पद्धतीने हा बॅट वरती घेऊन एकच धाव समाधान करून घेतलं ते महमूद यांनी। आणि याचबरोबर संघाची टोटल धावसंख्या 13 बिन बाद 13। बेनबाद 13 धावा। भावेश यांच्या आतापर्यंत बघायला गेलं तर उत्कृष्ट गोलंदाजी तर पाहायला मिळतेच,
अहमद यांच्यासाठी भावेश यांचा मारा करतील अहमद. पाहूया अहमद सुद्धा पॉवर प्लेचा फायदा घेतोय की का. आणि अहमद यांनी सुद्धा टोलवलेला चेंडू आर्यनच्या हातामध्ये आणि हा विकेट भेटलेला आहे. भावेश यांना उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला गेलं तर बॅट मध्ये बॉल होता, परंतु तेवढ्याच उत्कृष्ट पद्धतीने कनेक्ट न झाल्यामुळे आर्यनच्या हातामध्ये हा झेल अलगद बसलेला आहे. पहिलाच झटका भेटलाय तो म्हणजे महमूद यांच्या टीमला. महमूद पहले से ही अपना बैटिंग ऑर्डर डिसाइड करो प्लीज, यहाँ ज्यादा वक्त मत लगाओ, 2 रन की पेनल्टी मिलेंगी. अभी फाइनल बाकी है, थर्ड राउंड थर्ड प्राइज के लिए जो खेलना है वो बाकी है. चलो अभी हमारे गांव के एक यंग स्टार जियाद, इस साल उनका प्रदर्शन बहुत ही अच्छा रहा है. फील्डिंग रहो, बैटिंग रहो, बॉलिंग रहो, इस साल काफी अच्छे उन्होंने अपना 100% एफर्ट दिखाया हर चीज में. और कल एक मैच भी जीता ही थे, एंड में आके थोड़े से रन बनाने थे तो मैच फंसी हुई थी, जियाद ने आके उसकी कमी पूरी की थी. और अब विशाल हॅम्परना विनंती आहे, आपल्याला अजून 2 राऊंड बाकी आहेत, जरा फास्ट घ्यायचं, टायमिंग लावून घ्या, घाई करा. 4:15 मिनिट झालेले आहेत, आपल्याकडे 2 राऊंड बाकी आहेत शिल्लक. प्राइस डिस्ट्रीब्युशन सुद्धा आहे, सो वेळेचे बंधन आहे, त्यामुळे लवकरात लवकर जरा टायमिंग देऊन गोलंदाजी आणि फलंदाजाला सुद्धा सांगायचं आहे. 13 पहिला षटक समाप्तीवर 13 धावा झालेल्या आहेत. संघाला विजयाकडे घेऊन जाण्यासाठी महमूद खंबीरपणे उभा आहे अजूनपर्यंत. आणि जो गल्फ के जितने भी लोग आए हुए जैसे कि इरशाद भाई, मुस्तू, साहिल, साकिब, सुफियान, राहिल, सबने आके यहाँ पीछे जो हबीब चाचा जहाँ बैठे हुए वहां आके सबको उनको मिलो प्लीज. हा, ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती इम्रान यांनी त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय की काय काही क्षणातच पाहायला मिळेल. आणि महमूद सुद्धा तयार. इम्रान यांचा मारा घेण्याचा प्रयत्नामध्ये काहीच जमलं नाही महमूद यांना. आणि हा निर्धाव चेंडू घेतलेला आहे इम्रान यांचा. आतापर्यंत पहिला चेंडू उत्कृष्ट टाकला आहे. आपल्या संघाला दोन्ही फलंदाज हार्ड हिटर फलंदाज आहेत, इम्रान आणि महमूद सुद्धा आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाण्यासाठी खंबीरपणे उभा आहे. आणि इम्रान सुद्धा बोलतोय की मी सुद्धा कमी नाही, मी सुद्धा माझ्या संघाला विजयाकडे घेऊन जाणू. जियाद दाबिलकर जहां कहीं भी हो माइक्रोफोन की तरफ आए प्लीज. जियाद पुन्हा पाहूया इम्रान यांचा मारा करतील महमूद यांनी. आणि लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू सीमारेषा पार, षटकार. आणि आम्ही मगाशीच घोषित केलं होतं की लाईनमॅन हा क्रिकेटपटू नसावा, विदाऊट क्रिकेटपटू असेल तर 50 रुपये भेटतील. हबीब यांनी कॅच पकडली, परंतु आम्ही 50 रुपये देऊ शकत नाही तुम्हाला, तुम्ही एन्जॉय करा. आणि हा षटकार मी मगाशीच म्हटलं आणि नादिर सुद्धा इथेच म्हटला, जर का महमूदनी पहिला षटक जर पार केला आणि पिच वरती उभा राहिला तर हा एकटाच प्लेयर असा आहे की तो 1 साइड मॅच घेऊन जाऊ शकतो, बरोबर का. महमूद अभी तक 400 रुपए कमा चुके, 2 छक्के लगाए, 2 छक्कों पे उनको 400 रुपए मिले थे नूर महेशकर की तरफ से, हर छक्के पे 200 रुपए. आणि हा नो चेंडू फ्री बोनस, तीसरा षटकार. जिसने कैच पकड़ा वो 50 रुपए लेके जाए. जिसने भी कैच पकड़ा साकिब के पास से जाके लो, उनके पास दिए हुए, साकिब गोटेकर 50 रुपए उनके पास दिए हुए, और सरफराज के पास भी 50 रुपए दिए हुए. मॅच झाली का 50 रुपये. मी मगाशीच म्हटलं होतं आणि नादिर सुद्धा माझा सहकारी कॉमेंट्री मॅन सुद्धा बोलला होता, जर का महमूद उभा राहिला तर 1 मॅन आर्मी आहे. एम्पायर काय
अच्छा, अंपायर्स रिव्ह्यू आहे. नाही नाही, अंपायर रिव्ह्यू आहे, प्लेयर्स रिव्ह्यू नाही आहे. समीर भाई, प्लेयर का रिव्यू था क्या? ओके ठीक है, ये अभी इसके बाद अगर रिव्यू फेल गया तो इनको रिव्यू नहीं मिलेगा. ओके ओके, रिव्यू रिव्ह्यू देखो. और यहाँ आप देख सकते हैं जो सकलेन की हाथों लाइनमैन को 50 रुपए दिए जा रहे हैं कैच के लिए. आणि क्षेत्ररक्षण टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे नो बॉल साठी. फादर रिव्ह्यू चालू आहे, नो आहे की नाही तो. आणि परंतु हा षटकार मारलेला आहे. तर महमूद यांनी टोटल 3 षटकार मारलेले आहेत. 600 रुपयाचं मानकरी ठरलेले आहेत महमूद. इम्रान यांनी सुद्धा 3 षटकार मारले होते, ते सुद्धा 600 रुपयाचे मानकरी ठरले आहेत. इमरान, फील्डिंग लगा के रखो प्लीज. फील्डिंग डिसीजन आएगा, फील्डिंग लगाओ. रिव्ह्यू चालू आहे, तुम्ही फील्डिंग क्षेत्ररक्षण सजवून ठेवा. और मैं आपको बताता चलूँ, यहाँ हमारे गांव की एक जानी मानी हस्ती दुबई में है, केएस दाविलकर. ये सुबह से अपना मोबाइल ऑन करके मैच देख रहे, पूरा टाइम दे रहे मैच को. उन्होंने काफ़ी सारे प्राइजेस भी दिए. महमूद को हर छक्के पे 200 रुपये भी लगाए हैं और इमरान को हर विकेट पे भी 200 रुपये लगाए हैं. नो बॉल, नो बॉल. इसी के साथ इमरान ने रिव्यू भी गाया है अपना, इमरान की टीम ने. शुभम बागवे कुठे असतील त्यांनी तंबू मध्ये यायचंय. तुमचे पार्सल आले. नो चेंडू घोषित केलेला आणि हा षटकार सुद्धा होता आणि हा फ्री हिट सुद्धा आहे. महमूद यांच्यासाठी बोनस आहे. इम्रान यांचा पुन्हा एकदा शॉट टाकलेला चेंडू, पुन्हा षटकार. बीएसएनआर षटकार, 4था षटकार. महमूद ने छक्के की हैट्रिक लगा दे. 32 रन हुए महमूद, 32 रन. और हमारे दुबई के जो लोग दुबई में देख रहे हैं, स्कोर झालेला आहे 32 आणि षटकारची हॅट्रिक. बॉल किती? 3 चेंडू. षटकारची हॅट्रिक सुद्धा झाली महमूद यांच्यासाठी. टाळ्या आणि 5000चं बक्षीस सुद्धा त्यांनी कमावलेला आहे. महमूद यांनी 5000चं बक्षीस षटकार हॅट्रिक मारून. बघा, आम्ही पैसे मोजतोय महमूद. आणि हा अतिरिक्त धाव दंडित केले पंचांनी. टोटल. और दुबई से भी लोग काफ़ी सारे यहाँ फोन कर रहे और इनामत लगा रहे. हमारे गफ्फार भाई उमड़े, उनका भी अभी कॉल आया था. टूर्नामेंट के बारे में काफ़ी कुछ बोल रहे थे, तारीफ कर रहे थे इस मैनेजमेंट टीम की, मैनेजमेंट कमेटी की और इस टूर्नामेंट की. और हमारे कैश भाई सुबह से इनामत लगा रहे, जिनका नाम नहीं आया था कभी, पर अभी वो खुद चाहते कि उनका नाम आए. इम्रान पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू महमूद यांनी पुश केलं होतं. एक धाव पूर्ण केला आणि दुसरी धाव चोरून घेण्याचा प्रयत्न सुद्धा. दुसरी सुद्धा धाव पूर्ण केलेली आहे. चोरटी धाव, रन इन बिटवीन द विकेट, अतिशय उत्कृष्ट. हमारे गांव के जाने माने हस्ती आज़ाद भाई महेशकर, इनका यहाँ स्वागत करते हुए. और ढूंढू टांडेल वाशी के, इनका भी यहाँ स्वागत है. उत्कृष्ट खेळपट्टी पाहायला मिळते ते. आम्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुद्धा और जो करतो भी आणि उनके साथ इथं आए विजिट हुए, दिल्यास सुद्धा आम्ही आभार मानतो. मान्यवरांचे हार्दिक हार्दिक आभार. और जो भी इनके साथ आए वाशी के, उन सब का हम यहाँ स्वागत करते हैं तहे दिल से. वाईट चेंडू, धन्यवाद. टोटल महमूदनी 4 षटकार मारलेले आहेत. टोटल 4 षटकार मध्ये 800 रुपये पहिल्यांदा कमवले. ते म्हणजे प्रत्येक प्लेअरला होते. जो कोणी षटकार मारेल त्याला 200 रुपये. त्यानंतर नूर
नूर म्हैसकर यांनी सुद्धा महमूद साठी खास बक्षीस ठेवलं होतं षटकारासाठी 200 रुपये, त्यांनी सुद्धा 800 रुपये टोटल यानी की 1600 आणि हॅट्रिक मारली षटकाराची म्हणून 5000 असं टोटल. आणि हाय क्या, अरे ये भी लो, लेकिन कैच आउट और ये कैच आउट. धन्यवाद डीजे. इरशाद वावेकर हमारे गांव के स्कोर? एक्सपीरियंस खिलाड़ी है. 36 शेवटचा चेंडू शिल्लक. 13 चेंडू 9 धावा. 13 चेंडू 9 धावा प्रवेश करायचा आहे फायनल मध्ये तुम्हाला. तर 13 चेंडू 9 धावा घोषित टोटल. एम्पायर टीम मीटिंग नको, एम्पायर टायमिंग संपलेला आहे तुमचा. एक बॉल है, लास्ट बॉल है, सेकंड ओव्हर का लास्ट बॉल. बघा आम्ही सांगतोय तुम्हाला बॉल. पहिला चेंडू डॉट झाला, नंतर षटकार गेला, नो बॉल 6, पुन्हा 6, वाईट चेंडू, 2 धावा, वाईट आणि विकेट. अशा पद्धतीने हे बॉल झालेले. तुमचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इर्शाद वावेकर हे सुद्धा एक्सपिरियन्स प्लेयर आहेत आणि त्यांना सुद्धा माहिती आहे आपल्या संघाला जर फायनल मध्ये प्रवेश घेऊन जायचा असेल तर काहीसा आपल्याला सुद्धा मोलाचा वाटा करून द्यावा लागेल. आणि षटकार मारण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांचा होता. त्यांना असं वाटलं आपण सुद्धा षटकार मारू आणि 200 रुपये कमवू. और जिसने महमूद की कैश लिए थे उनके लिए 200 रुपए कैश दाबिलकर की तरफ से आए हुए, दुबई से देख रहे, इनामात लगा रहे. 12 चेंडू 9 धावा. फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर 12 चेंडू 9 धावा. 9 धावा 12 चेंडू द्यायच्या नाही आहेत. दाइम के लिए खुश खबर है, अगर कोई भी कैश लेते हैं तो साकिब गोटेकर और सरफराज गोटेकर की तरफ से 500 रुपए का इनाम आया हुआ है. सरफराज कागदी. सुजल तिसरा गोलंदाज सुजल यांनी 2 राऊंड मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला सुद्धा धावांचं डोंगर देण्यापासून रोखलं होतं. आणि त्याच गतीने गोलंदाजी करतोय की काय सुजल गिजे, मॅन फ्रॉम कांदलवाडा. पाहूया. आणि तेवढाच ताकदीचा उभा सुद्धा फलंदाज तो म्हणजे जियाद. प्लीज गल्फ वाले जितने भी आए हुए अपने गांव के वो हबीब वगनाक को आके कमेंट्री बॉक्स की तरफ मिले. ये सेकेंड टाइम अनाउंस कर रहे. रिजवान वगनाक, सुफियान, साकिब, कैफ, मुस्तफा, राहिल, साहिल, प्लीज जरा कमेंट्री बॉक्स की तरफ आके मिलो. महमूद यांनी 4 षटकार मारले. टोटल प्राइस तुमचं झालेलं आहे 6600 रुपये. तुमचं टोटल प्राइस झालेलं आहे 6700 रुपये. और असरार महस्कर की तरफ से जियाद के लिए 200 रुपए लगे. हर 6 पे 200 रुपए जियाद के लिए. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारले चेंडू चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउट होते की काय पाहूया. आणि हॅम्पायर्स कॉल आम्ही वेटिंग करतोय. 1 धाव पूर्ण झालेले, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये हॅम्पायर्स कॉल नॉट आउट. 2 धावा घेतला. 2 धावा घेतलेल्या चोरट्या 2 धावा. यालाच तर म्हणतात रन इन बिटवीन द विकेट. आणि कुणी केलाय नाझीर भाई रन इन बिटवीन द विकेट कुणी केलाय जरा समोर पहा. 2 धावा चोरट्या कुणी घेतल्यात. अरे इर्शाद भाईने. इरशाद भाई अपना एक्सपीरियंस और रनिंग दोनों दिखाते हुए कि उनके टाइम पे वो कैसा खेलते थे और किस तरह का रनिंग डेडिकेशन थे. पुन्हा एकदा जियाद, सुजल गिजे सुद्धा तयार आणि जियाद सुद्धा तयार. सुजल गिजे यांचा मारा करतील जियाद. पाहूया संघाला आपल्या फायनल मध्ये प्रवेश करून देत आहेत की काय. आणि हा शॉर्ट ट्रॅकर टाकलेला चेंडू होता सुजल गिजे यांचा. 1च धाव.
एकच धावावर समाधान मानावे लागते. याच पद्धतीने संघाची टोटल धावसंख्या 39. संघाला विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावेची गरज. 10 चेंडू 6 धावा. संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय की काय पाहूया. दुसरा फायनलचा प्रवेश करणारा संघ पाहायला मिळेल आपल्याला. आणि हा निर्धाव चेंडू होता, परंतु काहीशी गचाळ अशी यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे इम्रान कडून. जर हा निर्धाव चेंडू झाला असता तर काहीसा डॉट चेंडू सुद्धा झाला असता. विशाल, तुम देख सकते हैं कि ग्राउंड के अंदर जितना एक्साइटमेंट है उतना बाहर भी हमारे अहमद भाई, वहाँ अल्तमश, महमूद, पैते, मतलब सलमान, रियान, इन सब का उधर जो एक्साइटमेंट है, सईम ओनर वो भी काफ़ी खुश है. और फिर एक बार गेंदबाजी के लिए जिया डॉट लेके कीपर की तरफ से मिस फील्ड और डिक्लेयर जोन में 1 रन जाता हुआ. इरशाद भाई के लिए गुड न्यूज है. हबीब वगनाक, इनकी तरफ से हर छक्के पे 500 रुपए का इनाम आया हुआ है. एक ही बार छक्का मार के आप 500 रुपए कमा सकते हैं. अब रन भी नहीं उतने बचे. इरशाद भाई, जितना षटकार मारना है मारो, चलो. आपने वैसे भी 2 रन भाग के दिखा दिया कि आप इस टीम में क्या जगह रखते हैं. और जीतने के लिए सिर्फ 4 रन चाहिए. जियाद को रिजवान वगनाक की तरफ से हर छक्के पे 500 रुपए आए हुए. पुन्हा एकदा सुजल, जियाद यांच्यासाठी सुजल कीजे यांनी हाफ ट्रॅकर चेंडू पुण्यामध्ये पाहूया झेल होते की काय. आणि हा कार्पेटच्या दिशेने मारलेला चेंडू 1 धाव पूर्ण केलेला आहे. उत्कृष्ट थ्रो. महमूद कप्तानला विनंती आहे कमिटीकडून, प्लेयर्स आतमध्ये येऊन देऊ नका, नाही तर पेनल्टी लागेल. नहीं, खत्म होने के बाद तुम जल्लोष करो, डीजे बजाएंगे हम, नाचो. पुन्हा एकदा 3 धावेंची गरज, फक्त आणि फक्त 3 धावेंची गरज. सुजल कीजे, इर्शाद यांच्यासाठी, आणि ऑफसाइडच्या दिशेने मारलेला चेंडू 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे इर्शाद भाई यांचा, आणि दुसरी धाव पूर्ण सुद्धा झालेले. आउटफील्ड खराब असल्यामुळे ही इझी 2 धावा पूर्ण झाल्यात. आणि फक्त औपचारिकता ठरलेली आहे, 1 धावेची गरज. इमरान की तरफ से जो 2 गेंदें कीपर पे जो पीछे डिक्लेयर जोन में मिस हुई थी, उसकी वजह से अब 2 रन कम है. बघा, काहीसा आपल्याला चुरशीचा सामना पाहायला भेटला असता जर इम्राननी ते 2 बॉल डॉट झाले होते, जर कॅचअप केले असते, ते आपल्याला अतिरिक्त धावा पाहायला भेटल्या, ते 2 रन वाचले असते, 1 ओव्हर थ्रो वाचला असता, म्हणजे 4 धावा, 6 चेंडू 4 धावा झाल्या असत्या. काही इंटरेस्टिंग मॅच पाहायला भेटली असती. पण असू द्या, बोलतात ना नशीब. आणि मी मगाशीच म्हटलं, नाझिर यांनी मला पहिलाच प्रश्न विचारला होता कोण जिंकतेल. मी मगाशीच म्हटलं की महमूद याच्या टीमचा पारडा जड आहे, कारण 1 मॅन आर्मी तिथं उभा आहे. अब विशाल, तुम्हें बघू शकता हो कि जैसे ही महमूद आउट हुए उसके बाद जो स्कोर पे थोड़ा रोक लगा था, अब उस तरीके से बाउंड्री 6 वगैरह नहीं आया. वैसा ही सेम जब इमरान खेल रहे थे तब छक्के चौके की बारिश चालू थी, और जब इमरान आउट हुआ उसके बाद स्कोर सीधा डाउनफॉल में चला गया. ते तर आहेच, कारण महमूद जोपर्यंत उभा होता तोपर्यंत बॉलरला सुद्धा प्रेशर होतं, कारण जोपर्यंत जसा प्लेअर उभा तसा बॉलरचे सुद्धा पाय हे 360च्या डिग्रीने वतरतात. आणि जियाद यांना पुन्हा एकदा डॉट बॉल. मला असं वाटतं जियाद यांचा, नाझिर जियाद यांचा फिनिशर म्हणून काम करण्याचा प्रयत्न षटकार मारून. जियाद ये साल जिस तरीके के फॉर्म में है, उनके लिए ये बड़ी अपॉर्चुनिटी है कि उस टीम में खेल रहे, उस जगह पे खेल रहे. वन डाउन आए थे, काफ़ी सारे बॉलर फेस किए उन्होंने, और अब देख सकते हैं कि फिर एक बार बॉलर अपने बॉलिंग मार्क पर, जियाद ने लगाया शॉट, डाइम के पास बॉल. हा दुसरा संघ फायनल मध्ये केलेला प्रवेश आहे. जल्लोष करा, डीजे बजाव.
जरा सत्कार होते. मी वाशी गावचे वरिष्ठ नागरिक धोंडू तांडेल यांना विनंती करतो, तुम्ही माजी सरपंच यांना विनंती करतो, तुम्ही जरा पवेलियन मध्ये यायचं. आम्ही तुमचा सत्कार करतोय आणि त्यांचा सत्कार करतील गावचे अध्यक्ष